चला तर मंडळी, होळीच्या दिवशी हा पदार्थ चमचमीत चवदार झाला नाही तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं. 1 टीस्पून तेल घ्यायचं, एक मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा मध्यम आचेवर असा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा. नंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून चांगलं सोनेरी होईपर्यंत परतायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा. आलं, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, अर्धा चिरलेला टोमॅटो गरम कढईमध्ये मिनिटभर परतून संपूर्ण साहित्य गार करायचं. मिक्सर जारमध्ये साहित्य काढायचं, सोबत कोथिंबीर गरजेनुसार पाणी घालून वाटण करायचं. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय. तेल गरम नसतानाच काश्मीरी मिरची पावडर आणि खानदेशी काळा मसाला घालायचा. तेल हलकं गरम झालं की वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत परतायचं. त्यानंतर अर्धी वाटी गरम पाणी घालायचं. परत एकदा झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं. नंतर पुरणाची डाळ शिजल्यानंतर जे पाणी उरतं ना येळवणी, ते घालायचं. गरजेनुसार गरम पाणी घालायचं. मीठ, 1 चमचा पुरण, कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं आमटी छान उकळून घ्यायची. तर्रीदार झणझणीत कटाची आमटी तयार आहे. तेल पोळी आणि आमटीची सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा.